मी शाळेमध्ये गायकवाड मॅडमचा मुलगा म्हणूनच ओळखला जातो. आता सुद्धा सगळेजण मला त्याच नावाने ओळखतात. तर मी 10वी नंतर 11वी 12वी राजश्री शाहू कॉलेजला केली. त्यानंतर मी MBBS साठी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईला गेलो. तिथे MBBS कंप्लीट केलं. त्याच्यानंतर तिथं मी MS जनरल सर्जरी कंप्लीट केली. त्याच्यानंतर 1 वर्षासाठी बॉन्ड करण्यासाठी मी सिव्हिल बीडला गेलो. त्याच्यानंतर जी सुपर स्पेशालिटीची नीट असते ती क्रॅक केल्यानंतर परत जे हॉस्पिटलला गेलो. 3 वर्ष तिथं प्लास्टिक सर्जरीसाठी होतो. तिथून पासआउट झाल्यानंतर तिथं 2 वर्ष लेक्चरर म्हणून होतो. 2019 मध्ये मी लातूरला परत आलो आणि MIT जे आपलं मेडिकल कॉलेज आहे तिथं जनरल सर्जरीमध्ये लेक्चरर म्हणून आणि आता असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो. स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक सुद्धा आहे आणि आय एम ऑपरेटिंग प्लास्टिक सर्जन ॲट सह्याद्री. जे हॉस्पिटल्स आहेत जिथं जिथं गरज आहे तिथं मी जातो. आणि सगळ्यात म्हणजे जसं विक्रम बोलला की जो दुसरा रँडम बॉय तुम्हाला फोन करत होता तो मी आहे. आणि आल्याबद्दल थँक्यू. अतुलचं हे आत्ताचं जे रूप बघितलं सगळ्यांना एकत्र करण्याचं ते शाळेत असताना कधीच पाहिलं नाही. यांनी मान्य करावं. रिसेंटली अपडेट द्यायचे मला थोडेसे अतुल वाघमारेबद्दल किंवा लातूरकर म्हणू शकता. तर तो सध्याला आता लातूरमध्ये MIT मध्ये ॲज अ डीन म्हणून वर्क करतोय. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. तो सांगितला नाही पण मला सांगण्याची इच्छा माझी एवढी राहू झाली की मी सांगल्याशिवाय राहू शकत नाहीये. तो आता डीन नाही सांगू नकोस. ठीक आहे. तर नेक्स्ट या कार्यक्रमामध्ये निटुरे सरचं हार्दिक स्वागत. वेळातला वेळ काढून शेळके सर, निटुरे सर यांनी विदिन टाइम मध्ये आपल्या वृंदा हॉटेलला भेट दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल धन्यवाद. कंटिन्यू करत आहोत आपण 10वी क मधून. नेक्स्ट अमोल विठ्ठलराव गीते. गवळी सरचं स्वागत आहे. माने सरचं स्वागत आहे. सर्व शिक्षक सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नम्र विनंती आहे जेव्हा आपण घड्याळाच्या काट्याकडे लक्ष द्यायचो आणि डोक्यात एकच विचार यायचा की शाळेच्या गेटवर पोहोचल्यानंतर गेटमधनं एंट्री करायची की खिडकीतनं एंट्री करायची आणि लांबनं एकाला पाहायला जायचं की शेळके सर उभे आहेत का, त्यांच्या हातात काठी आहे का, काठी दिसली उंगराची, कल्टी मारली खिडकीतनं पण तिथनं पण सर शोधून आणायचे. भयंकर. आता आठवत असं वाटतं की सरांच्या समोर आपण उभे आहोत आणि त्या आठवणी तर लगेच जिवंत आपल्याकडे आठवतात. दुसरी गोष्ट म्हणजे एक शब्द जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत 5 वेळेला लिहा. त्यापर्यंत मला हे 5 शब्द 5 वेळेस लिहून आणायला सगळ्यांनी नोट दाखवायची आणि ते सर चेक करायची. विशेष म्हणजे निटुरे सर आठवड्यातनं 100 वेळा एकच ग्रामर शिकायला लागलं तरी हरकत नाही. परत परत आपण तेच विचारायचो. एसे कसा लिहायचा, लेटर कसं लिहायचं, याचं वाक्य कसं बनवायचं, टाकाटिप्पा कसा करायचा. आणि हे जे इथं येऊन मी काही उभी येऊन जी बोलतीये याचा जी सुरुवात केलेली आहे ती मलाही माहिती नव्हतं की स्टेजवर जाऊन बोलण्याला वक्तृत्व म्हणतात. आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये शाळेत ना चल तायडे, मला तायडे म्हणतात, सगळे तायडे म्हणायचे शाळेत. त्याशिवाय मला शाळा वाटायचीच नाही. आणि अजूनही त्या एका शब्दामुळे मला आपलेपणाने ते माझं घर वाटतं. गवळी सरांनी म्हणाले तू चल, तुला या विषयावर बोलायचं आहे. त्या सरांनी मला आज वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा काय असते याची ओळख त्यांनी करून दिली. आणि पुस्तक वाचण्याची सवय पण त्यांनीच लावलेली आहे. खूप काही आठवणी त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या मी हळूहळू सगळ्यांना शेअर करेन. माने सर भूगोल दिन, पृथ्वी तयार करा, नकाशे काढा, असायचं आपला. राज्य, राजधानी, खंड सरांमुळेच पाठ झालेला आहे आणि त्याला मार्क मदतची व्हिडिओ इंट्रोडक्शनचा पाठ
मदन भानुदास सर 10वी नंतर ग्रॅज्युएशन केलं. आता माझा सोलारचा बिझनेस आहे. गुप्त पाणी वॉटर घेत सगळं गाणं देऊन सांगतो थोडं गाणी राहिले बोलायला तुला माईक जवळ घे ना. सोलारचा बिझनेस आहे माझा वॉटर हिटर आणि रूफटॉपचा. आणि राहायला लातूरलाच आहे सध्या मी. आता विक्रमच्या मनात आलं की युएसला जायचंय. युएसला घेऊन जाणार आहे. थँक्यू. त्यानंतर 10वी क मधून बालाजी नागरगोजे. बालाजी नागरगोजे लवकरात लवकर या. 10वी क बालाजी नागरगोजे. नमस्कार, माझं नाव बालाजी मधुकर नागरगोजे. 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलं. मोटरसायकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे टू व्हीलर ऑटोमोबाईल्स आणि सर्व्हिसिंग सेंटरचा माझा व्यवसाय आहे. प्रशांत कांबळे. सॉरी. त्यानंतर 10वी क मधून बाळासाहेब ढगे MSP. लाइट होता सब कुछ है. मी बाळासाहेब जनार्दन ढगे. मी विभागीय कार्यालय महावितरण येथे सध्या लातूर येथे कार्यरत आहे. प्रधान तंत्रज्ञ या पदावरती. आणि मी 12वी शाहू कॉलेजला झाली आणि ग्रॅज्युएशन माझं महात्मा बसवेश्वर कॉलेजला झालं. आणि सध्या मी इथंच कार्यरत आहे. राहण्यासाठी लातूरमध्येच आहे. 10वी क मधून विपुल तोरणे. बर्बादियों का शौक मनाना भूल बर्बादियों का शौक मनाना उसूल था मनाना उसूल था मनाना उसूल था. बर्बादियों का जश्न मनाता चला गया. एक मिनिट सॉरी आपल्या घरी सांगणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आहे. ठीक आहे. माझं सरनेम चेंज झालं, माझं नाव चेंज झालेलं आहे. सासरी वैष्णवी राजीव गायकवाड. माझं शिक्षण नारायण कॉलेज ऑफ कॉमर्स मधून झालेलं आहे आणि मी हाऊसवाईफ आहे. थँक्यू. डिटेल काय देऊ तुला?
आम्ही 1999 पास झालो. 11वी 12वीसाठी अब्दुल वाघमारे सर सोबत शाहू कॉलेजला ऍडमिशन घेतलं. ऐका, त्यांनी चांगल्या विद्यार्थ्यात राहिले, मी थोडं वाईट विद्यार्थ्यात राहिलो. त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टर झाले, मी कंडक्टर झालो. कॉलेज लाईफ मध्ये काय तुका टर्निंग पॉईंट माझ्या चुका झाल्या, त्याच्यामुळे मी डॉक्टर व्हायचं कंडक्टर झालो. तर ते मी माझ्या सर्व डॉक्टर आहेत, माझे वर्ग मित्र मैत्रिणी आहेत, त्यांनी मला कधी कॉल करतात, मी इथं थांबलोय, गाडी केव्हा येणार आहे, मी इथं अडकलोय, मला गाडी सांग. मी त्यांना निसंकोचपणे मदत करतो. आणि माझ्या म्हणजे नेचरमुळे आणि कॉन्टॅक्टमुळे माझं निशिकांत सदापुले सर की माझे म्हणजे माझ्या मुलाचे शिक्षक झाले, त्यांनी माझ्या मुलाचं कल्याण केले अशा कॉन्टॅक्टमुळे बरं का, म्हणजे रिलेशनमुळे. आता माझा मुलगा नॅशनल खेळाडू झाला आहे वेटलिफ्टिंगमध्ये फक्त, आणि त्यांना मार्गदर्शन निष्कांत सदापुले सरचं आहे. बस झालं. अजून काय तुम्हाला माहिती असेल नंबर घ्या, तुम्हाला कुठं अडकला चाल आज रात्री मला फोन करा आणि ST महामंडळाने प्रवास करा. ST महामंडळाचा प्रवास आणि मला हाफ तिकीट केलेलं आहे, कारण हाफ का केले तुम्ही बी सांगा. थँक्यू व्हेरी मच. मी रेशा महादेव माने 10वी ब. अवच्या विद्यार्थ्यांशी वच्या मुलांशी तेवढा काही संपर्क नाही, म्हणून खरंच कोण ओळखू येत नाहीये. पण 10वी 1999 जे आपण पास झालो तर मी नापास झाले. पण आजची शाळा चालवते. आपण आपल्या स्वभावाला जेव्हा बदलतो ना ते खूप हार्डली जातं. आता मी नाव घेतले तर म्हणत नाही, याचं कविता, वर्षा, मिथिला, वैशाली ह्या अशा स्ट्रॉंग मुली होत्या की असं उषा पण असं वाटत होतं की ह्यांनी जे स्ट्रॉंगनेस आहे हा त्यांचा त्या टायमाला पण होता, पण मी तशी स्ट्रॉंग नव्हते. मी बिलकुल तशी स्ट्रॉंग नव्हते. पण मी जेव्हा त्या स्वभावाला बदललं ना, ते इतकं अवघड गेलं स्वभावाला बदलणं, स्वतःच्या स्वभावाला बदलणं, की आपण जेव्हा मागे राहतो ना, आपण फ्रंटवर येतो, तो अपमान जो असतो ना, तो किती सहन केलाय मला माहितीये. आणि त्या अपमानाचा रिझल्ट असा आहे की आज सरस्वती शाळेची कोणतं संचालक काय मला आयडिया नाहीये, आजच बैठक होती त्याची, त्याच्यामुळे उशीर झाला. बरं सॉरी, कारण सप्टे सर कोणतरी त्यांच्याशी मीटिंग असल्यामुळे थोडा उशीर झाला त्यांचा. आता काय करते? आता संस्था आहे बिडवे कॉलेजच्या समोर ब्लॉसम किड्स म्हणून एक संस्था आहे, आणि 1ली ते 8वी पर्यंतची कोचिंग आहे, त्याची मान्यतेचा प्रस्ताव आता सध्या चालू आहे. आणि असं नाही, आपण म्हणतो ना की मुलं मुलांसाठी खूप काही करतात, मुली मुलींसाठी तेवढं काही करत नाही, त्यांच्यावर बंधनं असतात. पण माझ्यासोबत म्हणत नाही का, माझं एक लक आहे, जी वर्षा शिंदे माझ्यासोबत कायम राहिली. 10वी पासून ती माझ्यासोबत एवढी कायम राहिली की म्हणजे ज्या टायमाला मला खरंच पैशांची गरज होती, मी रोडवर रडलेली मुलगी आहे, रोडवर, आणि त्या टायमाला ती माझ्या सोबत होती. मी सोनं विकायला जेव्हा गेले, वर्षाने तिच्या हातातले रिंगा देखील आणि तिच्या मामाच्या हातातले रिंगा देखील काढून तिने सोनं विकलं माझ्यासाठी. काय नाही, आणि मुलीसाठी खूप काही करतात, याचं उदाहरण वर्षा आहे. आणि वर्षा खरंच आज जर मी गोष्ट बोलली नसते ना, ती माझ्या मनात एवढी राहते ना. वर्षा
तर 2 वर्षाच्या गॅपच्या नंतर वर्षाची माझ्यासोबत कनेक्ट राहिली ते आजपर्यंत आहे. आणि मी खूप अशी ढ होते, पण मी माझ्या स्वतःसाठी एवढं मला माहिती, ज्योती आणि वर्षा ब मध्ये एवढ्या हुशार मुली होत्या. वर्षासारखी स्ट्रॉंग मुलगी कोण नाहीये, खरं सांगते. वर्षासारखी स्ट्रॉंग नाही, कारण डिसिजन घेणं सगळ्यांना जमत नाही. आपण एक डिसिजन घेताना पण 10 जणांना विचारतो किंवा आपण विचार करतो की त्यांना काय वाटत असेल, पण वर्षा ऑन द स्पॉट डिसिजन घेतलं. स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. थँक्यू. आणि मुलांची खरं सांगू, आता या टायमाला गरज आहे, कारण एवढं टार्गेटवर आहे सध्या मी. खरंच सध्या टार्गेटवर आहे एवढं की मिळत नाही का ऍडमिशन देऊ शकत नाही. नाही, ऍडमिशनचा विषय नाहीये. मी ग्रुपमध्ये फक्त सोबत राहा. हा, ग्रुपमध्ये राहा की मी फोन म्हणजे मला तुम्हाला माझी कधी गरज वाटली तर नक्कीच मी अवेलेबल आहे. तुम्हाला तुमची असेल तर तुम्ही पण अवेलेबल असावेत. सिद्धकला देशमुख आलेली आहे. सत्यकला अशी गोष्ट आठवली तोपर्यंत सांगतो. आपला हा कार्यक्रम करण्यामागचा मेन उद्देश हाच होता. शिक्षक लोक असतील तर आपण एवढे खुलून बोलत नसतो, बोललो नसतो. हे परफेक्ट रेखाने आता आपल्याला जाणून दिलं. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात चांगली झालेली आहे. हेच सगळ्यांकडे एक्सपेक्टेड होतं, जेणेकरून आपण इथून पुढचं आयुष्य आपल्या एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, असंच बॉन्डिंग कंटिन्यू ठेवू. मेन इंटेन्शन ह्या कार्यक्रमाचं हेच होतं आणि मला वाटतं आपण प्रॉपर ट्रॅकवर आहोत. ठीक आहे, धन्यवाद. नमस्ते, माझी पहिलीच वेळ आहे बोलायची. मी देशमुख सत्यकला. माझं इथं शाळेमध्ये 12वीपर्यंत शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन अंबाजोगाईला झालं आणि MSW पण तिथंच झालं. त्यानंतर मात्र मग शाळेवरती काही वर्ष करून नंतर मी घरीच राहिले. नंतर शाळेमध्ये खूप वर्षानंतर मला सुरेखा आणि वर्षा या दोघी मला मैत्रिणी नंतर परत मिळाल्या आणि तेव्हापासून मग आहेत, सोबतच आहेत त्या. सातारची आहे. अनुराधा पंडित चेंज झालेली आहे, त्यामुळे मला कोणी ओळखणारच नाही. आणि अजूनपर्यंत मी कोथुपडीमध्ये होते आणि नंतर बाकीचं जे शिक्षण आहे ग्रॅज्युएशन ते अंबाजोगाईला झालं आणि BEd जे आहे ते सांगोल्याला झालं. परंतु घरच्यांना जॉब आवडत नसल्यामुळं मी काही गृहिणीच आहे सध्या. माझी म्हणजे सांगण्याची एक गोष्ट म्हणजे मी पूर्ण शहरी भागात राहिलेली मुलगी आणि माझं सासर पूर्ण खेडेगावात गेले आणि इतकं मला डिफिकल्ट गेलं ते 15 वर्ष आणि एकत्र मोठी फॅमिली 15 ते 20 माणसांमध्ये आणि एवढं करायचं म्हणजे ना मी तिनं मला इतका फोर्स केला की तू 12 महिने आपल्या पाठीमागं कामच आहेत म्हणली. घरच्यासाठी तर आपण 24 तास केलं तरी तुला कोणी विचारणार नाही की तू इतकं केलंस म्हणून म्हणणार नाही, त्यामुळे तू यावंच लागते म्हणून तिने फोर्स केला म्हणून मी आले इथं. विशेष म्हणजे माझे मिस्टर हे सरपंच आहेत, मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. लहुरी तालुका केस. परिवाराची जिम्मेदारी तुमच्यावर. परिवाराची जिम्मेदारी विशेष म्हणजे त्यांना एक मिनिट सुद्धा घरी द्यायला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे सगळ्या परिवाराची जिम्मेदारी माझ्यावर आणि घरामध्ये इतकी माणसं म्हणलं तर माझ्या सख्या जरी नंदा विचारलं तर 6 नंदा आहेत मला आणि तेवढी लग्न मी माझे लग्न झाल्यानंतर तेवढ्यांची लग्न केलेली आहे. कारण की मला ना सगळ्या गावामध्ये आदर्श सून म्हणून ओळखलं जातं. एक फॅमिली सांभाळायची म्हणजे नॉट अ जोक. खरी गोष्ट एवढी मोठी म्हणजे खरंच ग्रेट आहे. जॉईंट फॅमिली अभिमान वाटतो पण सांगायला अभिमान वाटतो. कारण आता जी कंडिशन आहे ना ती मुलांना आई वडिलांच्या व्यतिरिक्त कुणी नातेवाईकच राहिले
एकही लग्न करून दिलेलं नाही. ते झालं विशेष म्हणजे मी एकुलती एक मुलगी माझ्या घरामधली, माझ्या आई वडिलांच्या इकडे मी एकुलती एक मुलगी आणि तिकडं पण एकुलती एक मुलगी तेवढ्या माणसांमध्ये. त्यामुळे मला इतका तो कठीण काळ गेला. इकडे एवढी लाडात वाटली, तिकडे एवढ्या जिम्मेदार पार पडावं लागलं. संदीप सूर्यवंशी आलाय ना तो? आता सुटका नाही, आता ऑल पॉवर इज आवर. चला काय सांगू शकतो? बाहेर जातोय दुसरा घ्या. भगवान भगवान कांबळे आणि गणेश यादव कोण आहे दोघांपैकी? भगवान कांबळेंचं पदार्पण गणेश नाहीये का? सर्वांना नमस्कार. माझं नाव भगवान महादेव कांबळे आणि काही अडचणीमुळे मी पुढे 10वीच्या शिक्षण घेऊ शकलो नाही, तर मी सध्या ऑटो चालवतो. जिल्हा परिषद 5वीला इकडे आली. विद्यार्थ्यांना शाळेत सोडतो ना? हॅलो, मी म्हणजे विद्यार्थ्यांना पण शाळेत सोडतो. अरे आम्हाला खूप खूप आवडेल आम्हाला ऐकायला. मी सुरेखा कुमार पवार, 10वी ब. माझी परिस्थिती मी नसारखीच आहे. माझ्या पाठीमागे एवढ्या जबाबदाऱ्या आहेत आणि आज मी उशिरा याच्यासाठी आली. मला उशीर झाला, घरच्या असं थोडेसे प्रॉब्लेम आले. 2ला सगळे ते क्लिअर त्यांच्या सगळ्या सोयी करून 2 वाजता मी इथं आले, कारण का मला एवढ्या सगळ्यांना भेटायचं. शाळेतली खेळाचे तास, सय्यद सरांचा, शेळके सरांचा खेळाचा तास, खूप म्हणजे असं आमच्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये खूप हे असायचं. नंदकिशोर कदम सर्वप्रथम माझ्या मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार. मी प्रथम म्हणजे सरस्वती शाळेत आलोच ते खेळासाठी. म्हणजे मला शेळके सर आणि सय्यद सरांनी घरी वडिलांना भेटून, म्हणजे विद्यासिगंध शाळेमध्ये होतो आधी, तिथून मला फक्त खेळाची टीम तयार करण्यासाठी, म्हणजे जिथं की आम्ही ठाकरे मॅडमने आम्हाला शासकीय कॉलेजमध्ये खूपच ट्रेनिंग दिलं होतं. त्याच्यामुळं मग आम्ही 9वीला आम्ही सरस्वती शाळेमध्ये आलो आणि क वर्गामध्ये मी होतो. त्यानंतर 10वी झाल्यानंतर मी राजर्षी शाहू महाराज मला हे घेतलं, ॲडमिशन घेतलं होतं 11वी 12वीला. परंतु मला पुढे म्हणजे मला ते 11वी 12वी करायची नव्हती, म्हणून मी नंतर असा निर्णय घेतला की पॉलिटेक्निक करावं. त्याच्यामध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि तिथं पासआउट झालो 2003मध्ये. आणि 2003 नंतर मी MS व्हिडिओ इंजिनिअरिंग कॉलेजला डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं आणि डिग्री कंप्लीट केली मी 2007मध्ये. आणि 2007 नंतर मी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक इथे आपले जे सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग कंपनी आहे डिफेन्सची, त्याच्यामध्ये ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून मी तिथं लागलो. डिप्लोमाच्या ह्याच्यावरती लागलो मी. ते डिप्लोमा केल्याच्या म्हणजे इन्स्पेक्टर म्हणून मी तिथं लागलो. परंतु माझी ॲक्च्युअली डिग्री झालेली होती. परंतु मी 2 वर्ष जॉब केलं तिथे 2007 आणि 8मध्ये. तर त्यानंतर परत मी कंटिन्यू एक्झाम देत राहिलो. ONGC IOC असं सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम देत राहिलो. परंतु अनावधानाने मला त्याच कंपनीमध्ये परत मला ऑपॉर्च्युनिटी आली आणि डिग्रीवर मी प्रयत्न केला आणि माझं तिथंच पुन्हा परीक्षा ॲसिस्टंट इंजिनियर म्हणून त्याच कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये माझं सिलेक्शन झालं. मॅन्युफॅक्चरिंग विभागामधून नंतर मी 2014पर्यंत मी तिथं जॉब केला आणि नंतर 2014 नंतर मला असं झालं म्हणजे हे झालं की 7 ते 3 कंटिन्यू जॉब होता माझा.
आणि चांगला जॉब होता. म्हणजे असं काही नव्हतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपले जे काही इंडियाचे जे फायटर प्लेन होतात पूर्ण ते पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग नाशिक डिव्हिजनला होतं, म्हणजे Su-30 या विमानाचं. तर मग त्यानंतर मग मला 7 ते 3 नंतर वेळ राहायचं म्हणजे मला असं आलं की बाबा आपण मग काहीतरी MPSC वगैरे करावं म्हणून. मग मी MPSC करत होतो, MPSCचा प्रयत्न करत राहिलो. 2014मध्ये माझं MPSC मार्फत असिस्टंट इंजिनियर म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सिलेक्शन झालं. मी 2014ला धाराशिव येथे जॉईन झालो आणि 2008पर्यंत म्हणजे 2014 ते 2022पर्यंत धाराशिवमध्ये कार्यरत होतो. त्यानंतर 2022ला मी लातूर येथे उपायुक्त म्हणून जॉईन झालो पाणी पुरवठा विभागामध्ये आणि सध्या मी तिथंच कार्यरत आहे. तर हे असे म्हणजे आहे. नागपूरला पाण्याची टंचाई येऊ देऊ नका. लातूरला म्हणजे माझ्याकडे जो विभाग आहे तो ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे आणि ग्रामीण पुरवठा विभागामध्ये जर कुणाला अडचण असेल कोण काय आहे तर कॉन्टॅक्ट करा मला. म्हणजे सध्या जलजीवन मिशनच्या योजना चालू आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या स्कीम चालू आहे. मेकॅनिकल सब डिव्हिजन माझ्याकडे सब डिव्हिजन म्हणजे आमचं जिल्ह्याचं सब डिव्हिजन आहे, कारण माझा मेकॅनिकल विभाग आहे. आणि जर स्थापत्य असेल तर तो फक्त तालुका वाईज आहे. हां, तर मेकॅनिकल असल्यामुळे माझ्या पूर्ण जिल्ह्याचं कार्यक्षेत्र दोघांना खाली घेऊ का आता? सगळं आताच करू का? इंट्रोडक्शन मध्ये पुढच्या काळात इंट्रोडक्शन तुम्हाला दिसणार नाही याच्यासाठी म्हणतो या खाली. इथे 10वीला शिकत होते तुमच्यासोबत. हो, 10वीला सरस्वती शाळेमध्ये शिकत होते. तिथून मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन करून मी औरंगाबादला मास्टर डिग्री केली नाट्यशास्त्रामध्ये, कारण माझी अगोदरपासूनच आवड होती, एक तर खेळ नाहीतर मग डान्स किंवा नाटक. मला नाटकही आवडत नव्हतं. नंतर डान्स करता करता म्हटलं आपल्याला अभिनय कमी पडतो, म्हणून मग आपण अभिनयाची जोड डान्सला द्यावी, म्हणून मग मी नाटक पण शिकले. मग बघत नाटकातच डिग्री घेतली औरंगाबादला. तिथून मी PhD पेट पास झाले मुंबई विद्यापीठाची आणि तिथून डॉक्टरेट केली मी. अवॉर्ड झाली 2021ला. आज 4 ते 5 वर्ष होत आहेत आणि सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचं उपकेंद्र आहे उस्मानाबादला, धाराशिवला. तर तिथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी जॉब करते. तुमच्यापेक्षा रिटायर विद्यार्थी माझे विद्यार्थी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले ॲडमिशन नाही, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली या ठिकाणची ॲडमिशन माझ्याकडे आहेत. आणि हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आम्हाला शिकवावं लागतं. मला सुमितचा फोन आला, म्हणे तुला सूत्रसंचालन करायचं. मी म्हटलं नाही रे बाबा, सूत्रसंचालन नको, मला किती नाटक करायला सांग, नाचायला सांग, मी नाचेल, पण सूत्रसंचालन नको मला. नाटक वेगळं आणि सूत्रसंचालन वेगळं.
होती मंत्रालयाकडनं. तिथे आता मी 17 दिवस नगरला होते राज्य नाट्य स्पर्धेची परीक्षक म्हणून. तर तिथे पण 17 नाटकं होती, त्यामधून 3च काढायची. 3 नाटकं. हॅलो. बालनाट्य, राज्यनाट्य, क्रीडाच्या ज्या स्पर्धा असतात इथे परीक्षक म्हणून सुद्धा मी जाते. आणि माझी परिस्थिती काय घरची एवढी चांगली नव्हती. माझ्या घरचे 4 भावंड, त्याच्यापैकी 2 बहिणी 2 भाऊ. आणि माझ्या आईला मी म्हटलं मला सायन्स घ्यायचंय. वैशाली आमच्या पलीकडनंच राहत होती, मनीषा मंगल आम्ही सोबत होतो. पण वैशालीने सायन्स घेतलं, मग मला पण घ्यायचंय. आईला म्हटलं तर आई म्हणली अगं चौघाचं शिक्षण मी कशी करू, तुला एकटीला जर सगळा खर्च लावला तर बाकीच्यांना काय करू. म्हणून मग मी आर्ट्स घेतलं दयानंद कॉलेजला. दयानंद कॉलेजमध्ये सुद्धा मी स्पोर्ट्स, कल्चरल, इंटर युनिव्हर्सिटी, इंटर कॉलेजेस फर्स्ट सेकंड रँकमध्ये मी दयानंद कॉलेज सुद्धा गाजवलंय. आता जो फोटो होता ना, दयानंद कॉलेजनी दयानंद श्रीमती पुरस्काराने मला गौरवण्यात आलेला आहे. आता जस्ट 2 वर्षाखालचीच गोष्ट आहे, गेल्या वर्षीची. आणि जे तुम्ही अण्णाभाऊ साठेंसोबत ज्या महिला होत्या आणि ब्लेझरवर जी मी उभी होते, तर मी रशिया दौरा सुद्धा करून आलेली आहे 2 वर्षाखाली. तर तिथे जो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जो उभा करण्यात आला, रशियामध्ये एक लायब्ररी आहे, तर त्या लायब्ररीमधल्या जो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा केला रशियामध्ये, कारण संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे तर अण्णाभाऊ साठेंनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं. तर ती चळवळ आणि तिथे त्या लोकांनी पुतळा उभा करण्याचं कारण हेच आहे की खूप मोठी घडामोड आहे आणि योगदान आहे. म्हणून तिथे तो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा फडणवीस साहेबांच्या हस्ते तो उद्घाटन करण्यात आला आणि त्याची साक्षीदार म्हणून मी एक आहे मराठवाड्यातली. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये म्हणून शेअर करते मी, मुंबई विद्यापीठामधून मराठवाड्यामधून नाट्यशास्त्र आणि लोककलेमधून PhD करणारी मी पहिली मुलगी आहे. मला बोलायची संधी शिक्षकांसमोर दिली नाहीत, कारण मला असं समजत होतं अरे काय डान्स करताना नाटक करते. पण मला त्यांच्या समोर पण सांगायचं, लाटे सर तर मला सारखे म्हणायचे उषाबाई तुम्ही जर आता केस विंचरायला बसला तर तुम्हाला किती वेळ लागेल. 1 तास मला विजयला माहिती. लाटे सर मला म्हणायचे तुम्ही विंचरायला जर बसलात केस, कारण माझे केस लांब होते आता वयोमानाने गळाले, तर 1 तास मला बरोबर वेणी घालायला लागायचा. आता सुद्धा मी उस्मानाबादवरून मनीषाच्या पहिला आले, माझ्या मागणी मनीषा आली, ती तयार झाली, माझ्याजवळ येऊन थांबली तरी मी तयार झाले नव्हते. मजाकचा पाठ आहे. आणखी सांगायचं म्हणजे सगळं जे काही हॅलो हा माझ्या घरची परिस्थिती बघता सगळं हे जे काही एज्युकेशन आहे मी माझ्या स्वतःच्या बळावर केलेलं आहे. मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे. आता तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी आहात त्याच्यामुळे मला सांगायला भरून येते. आम्हाला माहिती आहे उषा. सर्वजण जमला, सर्वांना भेटीगाठी झाल्या, खूप छान वाटलं. मलाही खूप एन्जॉय करायचंय म्हणूनच मी आज आले. माझं कॉलेज सोडून आले, परीक्षा चालू आहेत. अतुलचे सारखे फोनवर फोन, वैशाली, मनीषा, हा विपुल, सगळ्यांचे फोनवर फोन. म्हटलं नाही सोडावं, जाऊ द्या, हे तर रोजच आहे, निघूया आपण. आले मी 7-8च महिने झाले माझे वडील वारले. माझ्या वडिलांचं वय जाण्याचं नव्हतं, तरी पण एकदम अचानक धक्का देऊन गेले वडील. तो एक खूप मोठा सदमा माझ्यासाठी होता. 2 महिने मी आजारी होते वडील गेले म्हणून, पण तरी सुद्धा सावरले त्याच्यातून. कारण आता माझ्याशिवाय माझ्या घरी पाहणारं कोणी नाहीये, कारण सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. सगळेजण मला विचारतात तू लग्न नाही केलं. या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं अजूनही लग्न थांबलेलं आहे. करेल, पण अजून वेळ ती आलेली नाहीये. जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या सरतील, वाटलं माझा भाचा मी सांभाळते, माझ्या भाचाचा वडीलही वारलेले आहेत, त्याची आई सोडून गेलेली आहे, म्हणून मी त्या भाच्याला आणि माझ्या आईला दोघांनाही सांभाळते सध्या. अशी माझी एकूण परिस्थिती आहे. तरी सुद्धा मी हसत खेळत असते, कारण माझं फील्डच ते आहे. मी जर हसले नाही केले नाही तर माझं फील्ड असं ऍक्टिव्ह होणार नाही सर्वांसमोर. धन्यवाद.
नंदकिशोर कदम. ठीक आहे, माझं नाव नंदकिशोर कदम आहे. मी नंदकिशोर कदम नाव आहे. माझं नाव नंदकिशोर ताराचंद कदम आहे. मी 10वी मध्ये शिकत होतो आणि आता आणि सध्याला माझं शिक्षण BA झालेलं आहे मी, पण इथं लातूर शहरात झालेलं नाही, पाथरवाडीला झालेलं आहे BA माझं शिक्षण. तिथून मग धर्मापुरीला ऍडमिशन घेऊन झालेलं आहे आणि 11वी 12वी पाथरवाडीला झाली. त्याच्यानंतर धर्मापुरीला डॉक्टर बाबासाहेब BA झालेलं आहे. आणि सध्याला माझा जॉब आता मी ADM ॲग्रोटेक्स म्हणजे कंपनीचं नाव आहे, MNC कंपनी आहे, जॉब आहे सध्याला. त्याच्यापूर्वी त्याचं नाव टीना होतं. तिथे मी आता सुपरवायझर ह्या पदावर कामाला आहे, कार्यरत आहे. मी माझं काय तुझं ओके प्रवचन द्यायचं नाही. आणि लक्षात ठेव, अचे पण विद्यार्थी तिथं संस्कृत काही नाही. हिंदी चालतंय. मी प्रभू सुधाकर स्वामी गणाचार्य. हा आडनावाचा घोळ मला शेवटपर्यंत कळलाच नाही. शेवटी स्वामी गट करून गणाचार्यच ठेवलं. माझ्या भावाच्या आणि बहिणीचे आडनाव स्वामी आणि मी आता गणाचार्य. प्रभू सुधाकर गणाचार्य. 10वी झाली. 10वी नंतर 11वी 12वी शाहू कॉलेज अतुल सोबत होतो. अतुल जनरल मध्ये आम्ही संपला. 12वी नंतर B.Tech केलं. पहिल्या वर्षी शिंगांसोबत होता. ह्यात टाकल्याने कधी ऍडमिशन कॅन्सल केलं, मला सांगितलं पण नाही. ऍडमिशन कॅन्सल करून पुढच्या वर्षी पुण्याला ऍडमिशन घेतलं. मला तिथं एक बिचारा त्या वाटूमध्ये एकटं सोडून गेलं. रूम पार्टनर होता माझा चतुर. मला काय म्हणताय, ह्या डेट नंतर कट केलं ना तुझे पैसे वापस भेटत नाही. आणि मला वाटायचं माझ्या वडील लय गरीब आहेत. मी म्हटलं आता पैसे जायचं भेटत म्हणून चला आपण 1 वर्ष काढू, 4 वर्ष काढू म्हटलं इथंच. म्हणून बाटूमधून B.Tech केलं. फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आलं. पहिल्या वर्षी ड्रॉप लागला होता. नंतर फर्स्ट क्लास मेंटेन ठेवला. लास्ट इयर फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन. नंतर M.Tech केलं. M.Tech फर्स्ट क्लास झालं तिथूनच बाटूमधूनच केलं. मला म्हणलं काय करायचं, तर आमचं हरेकृष्ण हरिनामा होतं. त्या ठिकाणी इंचार्ज कोण होतं बेस्टला सेंटरला, सगळे पासआउट झाले होते. म्हणजे आता काय करू, ऐक तर पूर्ण अरे पूर्ण आहे. मला आता काय करायचं, 10 पोरं नवीन होते सेंटरमध्ये. त्यांच्या आई बाप मध्ये कोणाला व्हायचं, मीच झालो. तिथं आरक्षण लेक्चर घेतली. 1 वर्ष राहिलो. तिथला गॅप सगळं राशन पाणी बघणं, प्रोग्राम अरेंज करणं. 1 वर्ष त्याच ठिकाणी राहिलो. शेवटी मग प्रभूजींना म्हणत काय करू, मुंबईला ये. ठीक आहे म्हटलं. मुंबईला कुठं, तू ये तर म्हणले. नेरूळला गेलो. नेरूळला गेल्यानंतर पहिल्याच प्रवचनामध्ये आमचे अमरदीप प्रभू होते. ते म्हणले पिल्ले कॉलेजला जागा खाली आहे, 5 शिक्षकांनी कालच राजीनामा दिलाय, ऍडमिशन भरपूर आहे, शिक्षकच नाही, तुझा ऑन द स्पॉट सिलेक्शन होऊन काहीच प्रॉब्लेम नाही. कॉलेजला गेलो. इंटरव्ह्यू नाही काय नाही, आत्तापासून जॉईन व्हा म्हटले. लगेच गेलो, शिक्षक झालो.
तेव्हापासून तिथंच आहे म्हटलं. एमटेक झालं होतं ते एपीच्या पोस्टला आहे असिस्टंट प्रोफेसर. निवांत चाललं बाकी काय आज 10 वर्ष कंटाळा शिक्षकी पदाचा पण आता सोडायचा विचार करतोय मी. तिथं बायको पण माहितीच भेटली मला जे सोबत होती एमटेक करताना. दोघांचा अरेंज विथ लव्ह मॅरेज झालं. 2 शब्द मागे पुढे झाले. लव्ह विथ अरेंज झालं असं झालं दोघांचं. आता दोघंही बऱ्याच 14 वर्षापासून जॉब मध्येच आहोत. दोघंही विचार करतो आता क्विट करायचा आणि बघू दुसरं काहीतरी करण्याचा. कारण शिक्षक किंवा आता विद्यार्थी त्याचे येत नाही त्याच्यामुळे आणि बऱ्याच पॉलिटिक्स आणि पास करणं पोरांना ढकलणं. 21च्या पोरांना 28 वरती आणणं. मग 3 मार्काचा ग्रेस भेटतो 32ला पास होतात. हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये चालू आहे सध्या. ते आपल्याला काही आवडत नाही म्हणून म्हटलं आता थोडंसं आलंय सेविंग्स तर आपण सोडून देऊया. बाकी पुढे काय करायचं तर बघू म्हटलं. हरीची इच्छा. राधे राधे. आवाज येतोय? माझं नाव महेश बाबासाहेब साळुंके, राहणार खडगाव. 10वी नंतर 11वी 12वी दयानंदला केली. नंतर बिडवेमध्ये इंजिनिअरिंग केली BE इन सिव्हिल आणि आता माझ्याच लाईनमध्ये बिल्डरशिप आणि रोड कॉन्ट्रॅक्टरशिप. ओके लाटे सरांचा फॉर्म मध्ये तेव्हा शाळेची आठवण त्यात लिहिले मी लाटे सरांचं बाग सांगितलं असतं का परत मिळून दिला आज थांबायचं ठरवलं. आपण काल ठरवलं तर आपण थांबायचं. छेडी आणले का सुमित सर्व छेडी आणले का छेडी आणायला सांगितलं की लाटे सरांची छेडी संदीप सूर्यवंशी कशा आहेत सगळे? ठीक आहेत का? आवाज बारीक यायलाय का? ठीक आहेत का सगळे? किती अजून आता ठीक आहे का? ठीक आहे. माझं नाव संदीप सूर्यवंशी. 98-99ला आपण एकत्र होतो 10वी मध्ये. कुणाला आठवत नसलं तर नीट आठवून बघा. पण मला एक विचारायचं आहे की आपली शाळा रेल्वे लाईनच्या साईडला तर त्या शाळेत असणारे किती जण आहेत? किती जण आहेत? वरती किती जण आहेत? पहिली दुसरीला कोण होतं? हा पत्र्याची शाळा. अच्छा ठीक. 10वी नंतर मी काही असं पुढे विशेष केलेलं नाही. 2006-07 पर्यंत असंच कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकलला ॲडमिशन परत इंजिनिअरिंग कॉलेज परत BSc असं इकडं तिकडं फिरत राहिलो आणि त्याच्यानंतर छोटे मोठे जॉब करत राहिलो. काय नाही मी म्हणजे टायपिंग वगैरे केलेलं होतं त्याच्यामुळं एक पेपरचं हे करत होतो मी टायपिंगचा जॉब करायचो होरिकली एडिटिंग. हां एडिटिंग. मग त्याच्यानंतर मला 2010 मध्ये नोकरी लागली शासकीय नोकरी. हां त्याच्या अगोदर राहिलं. अगोदर लव्ह मॅरेज केलं त्याच्यानंतर अरेंज मॅरेज केलं. दोन्ही वेळेला नोकरी एकच होती. असं काय म्हणजे दुसरी काय केलेलं नाही.
त्यानंतर आदिवासी विकास विभागामध्ये बार्शीला पहिल्यांदा जॉईन झालो. तिथून मग आपलं कुणाशी पडत नाही जास्त, तिथून सारखं बदल्या, तिथून मग सोलापूरला टाक, करमाळ्याला टाक, पुण्याला टाक, म्हणजे ते कोणतरी एक होते आपले आय एस अधिकारी, त्यांच्या काहीतरी होत 20-21 वेळा बदल्या झाल्या. त्यांच्याही पुढे आहे, त्यांच्याही पुढे आहे, मला आठवत नाही. पण आदिवासी गावातच सांगतो ना, सोलापूरहून बार्शी सोलापूर, सोलापूरहून कुटकी, कुटकीहून माडा, माड्याहून करमाळा, करमाळ्याहून परत बार्शी, परत सोलापूर, परत गोडेगाव. म्हणजे 3 महिने इकडे झाले गेले की तिथून काढे, म्हणजे स्थिरच होऊ द्यायचं नाही. मी आदिवासी विकास विभाग, स्टेट गव्हर्नमेंटचा आहे आणि त्याचं ठाणे डिव्हिजन आहे, त्याचे 4-5 डिव्हिजन आहे, त्याच्यापैकी ठाणेमध्ये आहे. असं काय करतोस की तुझ्या बदल्या होत्या? कसं आहे माहिती आहे का, ज्याची खावी पोळी त्याची वाजव टाळे असं म्हण आहे. त्याच्यामुळं ज्याच्यामुळं मला मान सन्मान आहे, माझं कुटुंब स्थिर आहे, तिथल्या जागेविषयी जरा मी एवढं वाईट नाही बोलणार तुमच्यामध्ये, निदान पहिल्या भेटीमध्ये. नंतर कधीतरी मी सांगेन, कारण माझी जी काही ओळख आहे त्या नोकरीमुळेच आहे. 4 लोक मला त्या नोकरीमुळेच ओळखतात, त्याच्यामुळं नंतर कधीतरी. मला 2 मुलं आहेत, एक 3रीला आहे, 9वीला आहे. ठीक आहे, अजून काही नाही, काय विचारायचं असेल तर मी तर काय प्रिपेअर करून आलो नाही, माझं परीक्षा होतं. प्रश्न विचारायला विचारल्यानंतर मग 2-4 ओळी वाढतील ना बोलताना तेवढ्याच. सध्या उस्मानाबाद भरलाय, हा धाराशिव, ठीक आहे. नाही बरोबर आहे, ते बदललंय ना कायदेशीर. धाराशिव, डेपुटेशनवर सोलापूरला आहे, डेपुटेशनवर. ते आपलं सारखं सुरूच असतं, आज इकडं तिकडं, फिक्स कुठं काही नसतं. ठीक आहे. नमस्कार सर्वांना, मी उषा बाबूराव गोडखर्ले. तर सर्वप्रथम ही कल्पना ज्यांना कोणाला सुचली त्यांचे मी प्रथम धन्यवाद मानते. आणि फक्त कल्पना सुचूनच उपयोग नाहीये, त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्यांनी कुणी प्रयत्न केलेला आहे. ग्रुपवरती मी पाहत होते तुमची चर्चा, मुलांची असेल किंवा मुलींची कमीच होती. मला वाटतं उषा कांबळे आणि वैशालीनी पहिल्यांदा हो म्हटलं. मी त्यांना नंतर मेसेज करून विचारलं, खरंच सिरियसली तुम्ही येत आहे का? नाही, त्यांना फोर्स करावं लागलं तेव्हा त्या आल्या. गोष्ट खरी आहे, सांग तू खरं आहे की नाही. नाटक सुरू केलं तरी ते काही असतो. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की त्या दोघींना जर मी मेसेज नसता केला आणि त्या हो म्हटलं नसतं तर मी पण नसते आले सिरियसली, कारण तोपर्यंत कुठलीच मुलगी हो म्हणालेली नव्हती ग्रुपवरती. आणि कल्पना सुचली, प्रयत्न केला, त्या सर्वांना धन्यवाद. असाच आपण परत भेटूया, काही हरकत नाही. माझा परिचय, मी उषा बाबूराव गोडखर्ले. 10वी पास झाल्यानंतर मी 11वी 12वी सुशीलादेवी महाविद्यालयामध्ये केलं, तिथेच माझं BA पण झालं. BA झाल्यानंतर मी शाहूला MA जॉग्राफी केलं. MA जॉग्राफी नंतर अभिनव अध्यापक महाविद्यालयामध्ये B.Ed केलं. तिथून परत युनिव्हर्सिटीमध्ये जे नांदेड विद्यापीठामध्ये M.Ed ला गेले आणि M.Ed करत असतानाच अपियरमध्ये मी सेट पास झाले. तिथून परत मी ज्या कॉलेजमधून B.Ed पास आउट झाले तिथंच मी आता म्हणजे पास आउट झाल्यापासून 2008 पासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिथं काम पाहते. माझे सब्जेक्ट B.Ed ला ऑल सब्जेक्ट शिकवावे लागतात, कारण माझं MA जॉग्राफी, MA सोशियोलॉजी, MA हिंदी आणि M.Ed म्हणजे जवळपास 4 विषयामध्ये PG झालेला आहे, एका विषयात सेट. पण B.Ed ला टीचर जो असतो त्यांना ऑल सब्जेक्ट शिकवावे लागतात. पण तिथं आता मी स्टॅटिस्टिक्सचा एक विषय, जॉग्राफी आणि सायकोलॉजी हे 3 सब्जेक्ट शिकवते. आता वैशालीने म्हटल्यामुळे सांगते, मला अशी एकही आठवण आठवत नव्हती. मी इव्हन फोनवरती मैत्रिणींना पण म्हणाले
की आपण भेटतोय खरं, पण दिवस घालवायचा कसा. पण आता असं वाटतं की घरी जाऊ नये. आलं लक्षात. म्हणजे फोन पण आले घरून 2-3 किती वेळे. मी म्हणलं पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय आम्ही काही इथे येणार नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आठवणी माझ्यासाठी अविस्मरणीय असतील. ब्लॅक अँड व्हाईट फोटो फक्त एकमेव. आवाज वाढव पण. सर्वप्रथम म्हणजे हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला जास्त काही न बोलता थोडंसं माझ्याविषयी परिचय करून देतो. 10वी सर्वांसोबत गेली, 11वी 12वी दयानंदमध्ये झाली, त्याच्यानंतर बीटेक झालं, एमटेक पुण्यामधून केलेलं आहे. 2 वर्ष पुण्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर ॲक्सिडेंटली एज्युकेशन फील्डमध्ये पंढरपूरला इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून 2009 पासून आतापर्यंत कार्यरत आहे. मागचे 15 वर्ष हा झाला आतापर्यंतचा प्रवास. कॉलेजची आठवण जर म्हटलं, शाळेची जर आठवण म्हटलं तर दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू येतात त्यावेळेस तेवढी एकच डब्बा. हा तुमच्यासोबत बराचसा खाल्ला, पण मध्यंतरी अमोल, मी आणि विपुल हे 3 जण कुठंतरी असे अधूनमधून जायचे. तसंच कुठंतरी आम्ही बहुतेक अमोलच्याच घरी गेलेलो, डब्बा खाऊन आलो. थोडीशी सरांची भीती असल्यामुळे मी पुढे आलो. हे 2 जण रमत गमत आले आणि लाटे सरांचाच होता. आणि पुढचे अर्धा तास म्हणजे गोल 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 त्यांच्या भोवती दोघंही फिरले. ही एवढी एक आठवण शाळेशी जर म्हटलं तर. आणि आतापर्यंत अशा पद्धतीचा प्रवास झालेला आहे. परत एकदा धन्यवाद सगळ्यांचे. 10 वाजता शाळेमध्ये फोटो काढण्यासाठी गेला होता. हा एकच पर्सन होता जो एव्ही साठी इथं बसला होता. हा सगळे कार्यक्रम होण्यासाठी जेवढ्या सगळ्यांमध्ये माझ्या टीमने काम केलेलं आहे. फोटो त्याने काढलेला नाही. मी त्याला म्हटलं की मी सॉरी बोलतोय, पण एव्ही सुरू झाल्याशिवाय आपल्याला हा कार्यक्रम करता येणार नाही. सकाळी 9 वाजल्यापासून तो इथं बसलाय या कार्यक्रमासाठी. प्लीज एकदा टाळ्या वाजवा. आणि एक महत्वाचं, जे लोक ज्यांना जायचं आहे त्यांनी जायच्या अगोदर प्लीज एकदा एक आठवण म्हणून आपल्या शाळेची एक चॉकलेट घेऊन जा जाताना. ठीक आहे? शाळेची चॉकलेट नाही, ठीक आहे बाबा. हॅलो, नमस्कार. मी विजय राजाभाऊ मुद्दलकर उर्फ लल्ल्या. मी 10वीचा खो-खो सरस्वती विद्यालयाचा खो-खोचा खेळाडू. 10वीमध्ये सरस्वती शाळेमध्ये माझं नॅशनल झालेलं आहे. सय्यद सरांनी तोच उल्लेख केला होता. सध्या मी संभाजीनगर येथे आरोग्य सेवक म्हणून जिल्हा परिषदला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निलजगाव, तालुका पैठण येथे. आणि माझी जॉईनिंग 2010ची आहे. अजिंठ्याजवळ शिवना गाव आहे, दैचं देवजवळ तुम्हाला माहिती. तिथं 2010 पासून तर 18 पर्यंत मी तिथं होतो. आता सध्या पैठण तालुक्यात जॉईनिंग केली. आणि 2010 नंतर मी आरोग्य कर्मचारी पतसंस्था संभाजीनगर याचा संचालक पण आहे आता सध्या. बस, शाळेची आठवण म्हणजे आपले नाईट क्लास होते. नाईट क्लास मध्ये मी काय केलं होतं एकदा की फळ्यावरती खडून असं कणून गिरवत होतो. असा आवाज करून गिरवत होतो मी. तर 2दा-3दा झालं. लाटे सरांनी आवाज ऐकला. लाटे सर क्लास मध्ये आले. माझं मुंडकं 2 टांगात घेतलं.
मी ज्योती शिंदे, सर्वांना माझा नमस्कार. आणि लग्नानंतरच माझं शितोळे आडनाव झालेलं आहे. माझं सगळं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालंय, नंतर डिप्लोमा केलाय मी बिझनेस मॅनेजमेंटचा. बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा झालाय, नंतर आता कपड्याचं शॉप आहे. नाव सांगा मॅडम. ज्योती शितोळे शिंदे. शितोळे लेडीज शॉपिंग, लातूर, वसवाडी. हॅलो, माझं प्रिन्स स्टील आहे ना, त्याच्या अपोजिट साईडला शितोळे लेडीज शॉपिंग म्हणून शॉप आहे. आणि शितोळे मेडिकल? शितोळे मेडिकल पण आपलंच आहे, कॉम्प्लेक्सच आपला आहे. ठीक आहे, ती माझ्या बहिणीसारखीच आहे. फॉर्च्युनेटली मी आता त्यांच्याच घरी थांबलोय, माझ्या भावाची रूम तिथे आहे. म्हणून सांगायची गोष्ट काय, काल आमचं बऱ्यापैकी इथे येण्याच्या पूर्वी थोडंसं डिस्कशन झालं. कदाचित ती सर्वांसमोर किंवा तिला बोलता येत नसेल, म्हणजे बोलणं होत नाही, काही जणांना अडचण होते बोलायची. पण तिने काल मला जे सांगितलं, तुम्ही परमिशन असेल तर फक्त सांगतो, तर तुला सांगितलं तू सांग. कसं असतं, लग्न झाल्यानंतर घरची जबाबदारी, मुलींसाठी सांगतो स्पेसिफिकली, घरची जबाबदारी, बाकी सगळ्या आपल्या इच्छा मारून त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करणे, ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आय कम्प्लिटली अप्रिशिएट इट फॉर ऑल द लेडीज. माझी आई असो, माझी बहीण असो, तुम्ही सगळ्या क्लासमेट्स असो, आणि ह्या माझ्या कॉन्टॅक्टमधल्या किंवा सगळ्या जगातल्या सगळ्या लेडीजसाठी ही अप्रिशिएशनची गोष्ट आहे. सर्वांसाठी टाळ्या तर्फे प्लीज. आणि त्या एनकरेज करा तुम्ही, असं राहू नका म्हणून तेच सांगतोय. तर तेच ती काल मला बोलली की ह्या सगळ्या गोष्टींमुळे माणसाला कुठंतरी आपण डिमोटिवेट होतो, पण कुठेतरी आपल्याला हे सुधारायला पाहिजे. आपल्यापैकीच काही लोक आपल्याला मदत करतात, काही मदत करत नाहीत, पण आपल्याला ते स्ट्रॉंग व्हायला लागतं. कुठेतरी त्या आठवणी, कुठेतरी ते स्ट्रगल आपल्याला मागे सोडून 1 पाऊल 2 पाऊल 10 पाऊल मागे जरी गेलेलं असेल तरी आपल्याला सेल्फ मोटिवेट होऊन कुठेतरी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं टाकायला लागतं. ही जिद्द आपल्या म्हणजे आपल्या जनरली सांगतो, आपल्याकडे जेवढी मुलींमध्ये आहे ती कुणाकडेच नाही. तर ट्रुली ॲप्रिशिएट दॅट थिंग. काही आपल्या सर्वांचा स्ट्रगल आहे, तिचाही होता. त्या सगळ्यांवर ओव्हरकम करून तिने आता स्वतःचं तिचं स्टार्टअप सुरू केलेलं आहे. काही एक आता ती स्वतःच्या पायावर उभी आहे. 11वी सायन्सला आहे आता. हा, तिचा मुलगा. तर सांगायची गोष्ट हीच आहे की आयुष्यात कुठे डिमोटिवेट न होता आपल्या आजूबाजूच्या ज्या काही आपल्याला पॉझिटिव्ह थिंग्स घेता येतील त्या घेऊन आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणे, ही गोष्ट ती काल मला बोलली. मला असं वाटलं की मी ही गोष्ट सर्वांसमोर सांगावी. तू बोला. थँक्यू, तू सांगितलंस मी काल बोलल्याबद्दल. आणि तुमच्या सगळ्यांचं पण परत एकदा थँक्यू की आमच्यासारख्या लेडीज आज समोर बोलू शकायला, 2 शब्द सांगू शकायला आपल्याबद्दल. त्याच्याबद्दल हा कार्यक्रम कंटिन्यू करा. आमचं सगळ्यांचं तुम्हाला सपोर्ट आहे. होता आता सुद्धा वाटतं हॅलो, नमस्कार सर्वांना. माझं नाव सचिन श्रीकृष्ण शिंदे, 10वी. मी दयानंद कॉमर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि सध्या मी मारुती सुझुकी एरिनामध्ये ॲज अ टीम लीडर म्हणून गेली 10 वर्षापासून काम करत आहे. त्याच्या आधी मी पुण्यामध्ये होतो, पण काही परिस्थिती असते ना, वडिलाला पॅरालिसिस झाल्यामुळं मी इकडे आलो 2013ला
आणि त्याच्यानंतर पुन्हा काही तिकडे जाऊ शकलो नाही. आणि घरी मी एकटाच असलं आणि 3 बहिणी असल्यामुळं वडिलांना वगैरे बघायला दुसरं कोणी नव्हतं, त्याच्यामुळं मी बाहेर जाऊ शकलो नाही आणि इथं जॉब करतो आणि आता सध्या व्यवस्थित सेटल आहे. आणि ठीक आहे. आणि गेट टुगेदरच्या निमित्तानं मला सगळ्यांना एवढंच सांगावं वाटेल की तुम्ही नुसतं फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्याच्या उद्देशानेच इथं येऊ नका. तर आता ऐकून घ्या, आपलं वय जे आहे, तर मला प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगू वाटते की आपण सगळे 83-84चे आहात आणि आहातच. गप्रे तू सुद्धा 83चा आहेस. सांगू नको मला, आता मला फॉर्म मध्ये आणू लय पुन्हा बिस्कल. शरीराची काळजी घ्या, आपापल्या फिटनेस ठेवा, खरंच फिटनेस ठेवा. फिटनेसचा राज म्हणजे काय माहिती आहे का? डेली सकाळी 5:30-5ला उठा, तुम्ही योगासन करा. गरीब श्रीमंती वगैरे काही मानू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा असं लागतोय असं काही नाही. बाकीच्याही गोष्टी मॅटर करतात. आपलं शरीर पण आता इथून पुढे आपण सगळे 40 वर्षे झालो आणि इथून पुढे आपलं जे काय पूर्ण शरीरावरच डिपेंड आहे. आवाज येत नाही. त्यामुळे सुमित, तू तुझ्या शरीराची काळजी घे. तुझा कॉमेडीपणा सगळ्यांना खूप आवडलेला आहे, पण तुझ्या शरीराची पण तू खूप काळजी घे. आणि सुमितच्या हसतो मी माझा शाळेमधला किस्सा ज्याच्यातलं मी सांगितल्यावर सुमित एवढा हसणार आहे की विषयच नाही. जे की लाटे सर आल्यावर मला म्हणत होते की शिंदेला मिशा फुटल्या. सुम्याला सुम्या मला कधी दिसला की सुम्या म्हणते तुला मिशा फुटल्या होत्या. अरे फुटल्या होत्या, त्यात काय एवढं कमी वयामध्ये. कमी वयाचं काय, पण आता सगळ्यात कमी वयाचं दिसतोय ना. त्यावेळेस जरी जास्त असलं तरी आता सगळ्यात कमी वयाचं दिसतोय ना मी. ठीक आहे, थँक्यू सगळ्यांना पाहून. आणि इथून पुढे सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होत. जरा दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. जरा दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. माझं नाव विनोद दादाराव शेळके, रोल नंबर 56. आणि मदन आणि माझ्यामध्ये काय म्हणजे कॉम्पिटिशन राहायची. प्रार्थनीला रोडवर राहायचो आम्ही, 10वीची लाईन शेवटी. तो माझा जरा इंट्रोवर्ट स्वभाव होता, माझा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होता. सुमितला माहिती आहे, सुमित चिडवायचा मला, त्याच्यामुळे मी कधी बोलायचंच नाही बरं. येत असेल तरी आणि नाही आलं तरी. म्हणजे कसं दोघांमध्ये आम्ही पुढेच राहायचो. मदन एक तर कधी मदन पुढे राहायचा, कधी मी राहायचो. एवढीच आठवण खास म्हणलं तर तेवढीच सांगते ते रोडवरली प्रार्थना शाळेची, बरोबर. 10वी नंतर तिन्ही स्ट्रीममध्ये फिरून कॉमर्स, पहिलं सायन्स केलं, परत आर्ट्स केलं, परत कॉमर्स केलं. कॉमर्समध्ये स्थिर झालो, पुन्हा पुण्याला गेलो, 2 वर्ष डिप्लोमा केलो. आणि परत सचिनची जशी केस आहे सेम तशीच केस माझ्यासोबत झाली. पुण्यातच स्थायिक व्हायचं होतं, पुण्यामध्येच करिअर करायचं होतं. अचानक वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आला. घरामध्ये मी एकटाच आणि लहान बहीण असल्यामुळे परत मला रिटर्न इकडे यायला लागलं. मग इकडे आल्याच्या नंतर जेव्हा मार्केटिंगचा डिप्लोमा वगैरे केला होता तिथं, त्याच्या हिशोबानेच मग परत इथं स्वतःच आपला बिझनेस चालू केला. फ्लेक्स प्रिंटिंग, आउटडोर होर्डिंग, ॲडव्हर्टायझिंग करतो, पण जशी कोपरला होर्डिंग पडली तशा पद्धतीची मी काय काम करत नाही.
जो आहे लिगली आहे, छोटा आहे, मोठा आहे, त्या हिशोबाने मी माझा व्यवसाय करतो. सध्या मी लातूरमध्ये करतो आणि स्वतःचा माझा होलसेल लातूरमध्ये व्यवसाय आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो की मराठवाडा लेवलमध्ये जेवढं माझ्या परीनं होतं त्या लेवलला मी सगळ्यांची मार्केटिंग वगैरे करतो, ब्रँड एम्बॅसेडर करतो इथं लातूरमध्ये आणि बाहेर. जसं की आता एक लोकलचं म्हणलं तर आपलं शैक्षणिक क्षेत्र आहे लातूर, तर माझ्याकडे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जे की इथलं लातूर, धाराशिव, आपलं परत अजून एक नवीन चालू होते पवाना केला तिथलं, आता नवीन स्कूल आले चैतन्य इंटरनॅशनल स्कूल बेंगलोरचं आहे, त्यांची मार्केटिंग पण मीच करतो. आणि सध्या रिसेंटमध्ये म्हटलं तर मागच्या 2-3 वर्षापासून ॲलेन करियर अकॅडमीचं पूर्ण जे ब्रँडिंग आहे टोटल माझ्याकडे आहे, जे की मराठवाडा लेवलला पण आहे आणि लातूरला पण खास करतो. माझं हेच आहे सध्याचं करिअर माझं ह्याच्यामध्येच चालू आहे. ठीक आहे, थँक्यू. शाळेतल्या पण काय मला बोलूच दिलं नाही कधी. बोलण्याच्या मागची अतुलचा एक किस्सा आठवतो मला इंग्लिशला तेवढा प्रभुत्व नव्हतं. नाट्याला आपले सॉरी निटुरे सरांचा राग आधीच खूप राहायचा. त्यांची वैयक्तिक जो प्रॉब्लेम झाला होता त्या फेजमध्ये आपण 10वीत होतो. घरचा जो प्रॉब्लेम झाला होता त्या पिरियडमध्ये ते वर्गात आल्याच्या नंतर मॅक्झिमम कचे विद्यार्थी म्हणजे अ मधून गळले, ब मधून गळले आणि क मध्ये आले म्हणजे सगळ्यात चांगले विद्यार्थी असा समज होता बऱ्यापैकी. बरोबर आहे ना? कच्चे म्हणतात. कच्चे म्हणतात बरोबर. त्याच्यामध्ये माझं इंग्लिशला थोडंसं डाऊन होतं, प्लस बोलता येत नव्हतं. बोलता आलं तर माझा आवाज चांगला निघायचा नाही, त्याच्यामुळे मी बोलायचं नाही. मग आलं की फक्त एक सिंपल वाक्य सांग म्हटले निटुरे सरांनी. अतुल बहुतेक अतुल मी सुमित एका लाईनला बसायचो, खिडकीच्या बाजूला गेलेले पण राहायचा. आपल्या त्या खिडकीच्या खाली बिटा काढून आपण दप्तर ठेवत होतो, राईट आहे? हां, त्यावेळेस मग आता आले सकाळ पहिलं त्यांचा क्लास टीचर असल्यामुळे आले. आता म्हटले चालू झाले, मला वाक्य सांगा म्हटले, सिंपल सेंटेन्स. मग त्या पिरियडमध्ये आलं म्हटलं आता हे माझ्यावरच आले म्हटलं, ओळखलं. खाली मान घालून बसलो, शेळके म्हणले उठा. उठलो कसा बसा, आता आवाज तर आपला प्रॉब्लेम आहेच. एक वाक्य सांगा इंग्लिशमध्ये. तर मी तर ब्लाइंडच होतो, पूर्ण ब्लँकच माइंड चालवतो. अतुलचं वाक्य आलं आय विल किल यू. मी पटकन उचललं आय विल किल यू. तो जो क्षण आहे आठवते का नाही मला माहिती. घटना माझ्यासोबत घडली ना, तो जनरल बोलला नाही, त्याच्यासाठी एक चांगला एक गोष्ट माझ्यासोबत घडली. त्याच्यानंतर ना निटुरे सरांनी मला कधी फोटो त्याच्यानंतर आपली 4-5 महिन्यामध्ये एक्झाम झाली, तो विषय संपला. त्यांनी मला कधीच उठवलं नाही. हा माझा किस्सा काय लक्षात आहे. उचलला होता उठलो होता, काहीतरी बोलायचं ते बोलले. एका क्षणाला मी ब्लँक होतो, दुसऱ्या क्षणाला सर ब्लँक. ओके, थँक्यू. महेंद्र गोरखनाथ गायकवाड उर्फ मला लोक नावानं छगा ओळखत मी सरस्वती शाळेमध्ये अगोदर श्री शाळेमधून आलो. त्याच्यानंतर 10वी क मधून 99ला मी फेल झालो. मराठी विषय गेला होता माझा. मग 12वी केली त्यानंतर कॉलेजमधून. BA तिथूनच केलं. नंतर MA अर्थशास्त्र केलं शाहू कॉलेजमधून. त्याच्यानंतर BEd केलं. त्याच्यानंतर हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला पुण्यामध्ये. आता IT इंजिनियर म्हणून काम करतो लातूरमध्ये कंपनी. नाईट क्लास आपला होता तेव्हा. काही आपले फक्त आपल्या इथं त्यांची डिग्री दुसरीकडे होती, फक्त आपल्याकडं नावाला त्यांचं ऍडमिशन होतं. ते आले नाईट क्लासला आणि अचानक लाईट गेली. म्हणजे कोणीतरी न्यूज काढला होता, मला माहित होतं कोण काढलं होतं. नाव सांगितलं त्या विद्यार्थ्यांना मार खाल्ल्यानंतर माझं त्याचं भांडण झालं.
राहिलेली गोष्ट पूर्ण करतो. नाईटला तर एकदम लाईट गेली, सगळे सुख 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 असा खतरनाक आवाज पडत होते आणि अचानक लाईट आली आणि आपला एक प्रत्येक पिरियड मध्ये मार खाणारे विद्यार्थी विपुल तोडणे आणि तो एकदम शांत बसला होता आणि त्या टायमाला आपल्या रेडियमच्या कडे आल्या होत्या आणि त्याला रेडियमची गाडी भेटली होती आणि तो फक्त त्या रेडियमच्या गाडीच्या नादामध्ये होता. सगळा वर्ग सुख 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 करण्यावर होता आणि हा एकमेव विद्यार्थी फक्त शांत होता आणि गाडी बघण्याचा नाद होता आणि अचानक लाईट आली आणि हा सगळ्याच्या टार्गेटवर करणे. मग लाईट आली, सगळ्याचं सुख सुख अचानक बंद झालं, एकदम कीप क्वाईट सायलेन्स. मग सर जमा झाले, इडेगावकर सर आले, ह्या गाव उचलले आणि असा मार चालू होता. बरोबर नाही, तसा मारच ह्याला भेटले नाही आणि न काय केल्यामुळे बरं का, ह्यानं काय केलं असतं तर मला काय वाटलं नसतं. ही घटना सत्य परिस्थितीवर आधारित आहे. माझ्या डोळ्यात नाही, तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात झालेली आहे आणि सगळं सुखसुख आणि आशा. अरे बाप नाही ना, मला आज 25 वर्ष झाले, आज तुम्ही तो प्रसंग आठवतो. मला पण आठवतो काय झालं होतं. माझा एक केशवरा शाळेतला मित्र होता, त्यांनी ती रेडिओवाली घड्याळ आणली. त्याला म्हटलं बालाजी यादव म्हणून त्याचं नाव होतं. त्याला म्हटलं बाल्या आपण एक्सचेंज करू. माझी साधी घड्याळ त्याला दिली, त्याची घड्याळ मी आणणार. मी नाईट क्लासला येत नव्हतो एक्झॅक्टली. त्यांना बिचाराने मला घड्याळ दिली, मी त्या घड्याळीच्या नादात आणि नॉट म्हणजे हाच किस्सा नाही, मी खूप वेळा प्रामाणिकपणे सांगतो, बऱ्याच वेळा मी माझ्या चुका नसताना सुद्धा मार खाल्लाय. काय खाल्लाय, मास्तरांना काय माझ्याबद्दल राग होता का त्याच्यावर पण मला माहित नाही. काही असे बरोबर आहे प्रभ्या. बालंगे सरांच्या ट्युशनला आम्ही जायचो, ते बोलायचे. बालंगे सरांची पाठ असं माझी झाली, विचार तोरणे आपण फार बोलताय, आपण फार बोलताय. धप्पा नाही ना तुमच्या पाठीमध्ये सांगतो. पण तो मार कुठल्याही परिस्थितीत वाया गेलेला नाही. त्या मारामुळे जो काही घडलोय, त्या मारामुळे घडलोय. मीच नाही, सगळेजण आपण घडलोय. कारण तो मार भेटला नसता तर आपल्याला आपण राईट ट्रॅकवर गेलो नसतो, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि मी अजूनही माझ्या मुलांच्या शिक्षकांना सांगतो, त्याला 2 बदके द्या पण त्याला लाईनवर आणा. माझे फुल परमिशन आहे. मारा पण त्याला हे करा. पोरं धिंगाणा करतात पण टीचर लोक माझ्या एक सांगायला राहिलं मग शिक्षक सांगत होते ना की आजकाल शाळेमध्ये मारत नाहीत किंवा करत नाहीत काय नाही. माझ्या मुलगाच्या शाळेत आहे ना, त्या शाळेचं ब्रँडिंगच असतं नो पनिशमेंट पॉलिसी. किती धिंगाणा करो काही करो, पण मी परवा तिची कंप्लेंट आली होती, मॅडमला जाऊन सांगितलं तिने काय केलं असलं तर आमची फुल परमिशन आहे. तर ती कुठेतरी आदरयुक्त शिक्षकांबद्दल भीती असणं महत्वाचं होतं आणि ती असायलाच पाहिजे, जी आपल्या सगळ्यात आहे. त्याच्यामुळे जवळपास मला अतुलने सांगितलं 100% पैकी 70% लोकांनी सांगितलं की बाबा शिक्षक लोकांसमोर कदाचित आपण एवढे फ्रीली बोलू शकणार नाही, म्हणून आपण तो कार्यक्रम पण तशा प्रकारे मोल्ड केला की जेणेकरून फायदा झाला. पटलं पण विषय म्हणजे ना तिला तिचं इंट्रोडक्शन सरांसमोर द्यायचं होतं. ऐकतो सांगतो मी. नेक्स्ट कोण आता? अमरदीप मुतकडे आहे ना, ये सुम्याची तोपर्यंत आठवण सांगतो. ये सावकाश तोपर्यंत आठवण. पर्सनल लेवलची आहे, कधी आवडणार नाही काय नाही.
पण आपण नाईट क्लास मध्ये जेव्हा त्या मॉर्टिनच्या कॉईल जाळायचो का सुमेध घेऊन त्याच्या सिगरेट सारखं त्याला गोष्ट आवडेल नाही आवडेल माहिती पण त्याने माझी फुल फिल्ली मी त्याची फुल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही विसरून कोणाचं नाव राहिलं असेल तर प्लीज तुम्ही समोर या आणि स्वतःचं मनोगत सांगा. अमोल 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 गीते त्यांना आपलं प्रदर्शन करायला लावू. अमोल गीते कृपया 0 मिनिटात स्टेजवर या. अमोल लवकर ये. 10 नंतर काय झालं सांग. काय दिवे लावला सांग. बोल ना. आमदार व्हायचं. राजकारणी जास्त भाषण मोठं नको थोडक्यात सांगायचं. पुढल्या वेळेस बोलून एक मुलींनो 2 मिनिटं थांबा मुलींनो. विठ्ठलराव गीते. माझ्या आईचं नाव गीता आहे, माझ्या वडिलांचं नाव विठ्ठलराव आहे आणि माझं नाव त्याच्यामुळे हे मी पूर्ण नाव घेतलं. माझी 10वी सरस्वती विद्यालय झाली, आपल्या सोबतच झाली सगळ्यांसोबत. त्याच्यानंतर 11वी 12वी माझं जे क्रांतीला झालं. त्याच्यानंतर बी फार्मसी केलं. बी फार्मसी माझं 3rd इयर पर्यंत करून मी नंतर काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे सोडून वापस आलो मी. आत्ता माझी स्वतःची संस्था आहे. 10वी पर्यंत शाळा आहे. त्याच्यामध्ये मी सोशल माझ्या पूर्ण विद्यार्थ्यांना शाळेचा ड्रेस मी देतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला एवढं सांगावं वाटतं की आपल्या सगळ्यांना भेटून मला एवढं बरं वाटलं की मला आपल्या सगळ्यांना भेटून पुढं असं लहान झालं किती लहान झालं हे मला आज मला भरपूर म्हणजे हे वाटतं फील होत आहे. बाकी बस पण माझं एवढंच सगळ्यांना म्हणतं की आपला ग्रुप जो काढलेला आहे त्यामध्ये ऍक्टिव्हेट राहा, सगळ्यांना बोलत राहा आणि त्याच्यामध्ये माझी अशी अपेक्षा आहे की आपण कुठेही असलो तरी वर्षातून 1 दिवस हा गेट टुगेदर साठी काढावा. आपण सगळेजण भेटावं ही माझी विनंती आहे. आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मध्ये आहे. सगळेजण म्हणजे कोण कॉन्ट्रॅक्टरशिप करते, कोण डॉक्टर आहे, कोण आहे, कोणी जे काही करतंय तर त्याच्यामध्ये सगळ्या टच मध्ये एकमेकांना आपली मदत होईल. एकमेकांचं जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील. कारण कॉलेजच्या ग्रुपमध्ये आपण एवढं कम्युनिटी राहत नाही की जे शाळेच्या ग्रुपमध्ये राहतो. आणि दुसरी गोष्ट शाळेतली महत्वाची आठवण तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल पण 10वीला आपल्याला जे नाईट क्लास चालायचे ते लाईट जायचं कारण मी आणि फक्त मोहीन होतो. दोघंच होतो आणि जे दुसऱ्या दिवशी म्हणजे चालू होऊ नये म्हणून तिथले बल्ब उडून फेकून द्यायचं हे काम माझं मोहीनचं होतं. धन्यवाद. धन्यवाद अमोल. येऊ तर खाली. आम्ही 7वीच्या क्लासमध्ये असो आणि सेकंड लेक्चर हे इंग्लिश नीटुरे सर यायचे. तर ते पहिला क्लास घेऊन यायचे म्हणजे ते एका दुसऱ्या क्लासचे क्लास टीचर होते. तो EBC फॉर्म राहायचा. त्याचा पार्ट A पार्ट B असे 2 एकाच फॉर्मवर राहायचे. सर त्यांचा असं बंडल घेऊन क्लासमध्ये आले असे बसले. मेरी बातें सुनकर देखो हंसना नहीं, देखो इन्हें झूठ मान कर कहीं फंसना नहीं. मैं सब सच कहता हूँ आपकी कसम, मैंने पिया नहीं विस्की बियर या रम. माधुरी दीक्षित मिली रास्ते में, खाए चने हमने सस्ते में. उसने कहा तेरे संग शादी रचाऊं, घर तेरे आके मैं पराठे पकाऊं. माधुरी को कह दिया घर ना आना, श्रीदेवी को बोल दिया ना बाबा ना. चाहे दहेज में दे कोई शादी का चार या आके कोई दे मुझे हीरो का है, पर शादी के लिए मैं तो कच्चा हूँ. अभी 100 साल का छोटा बच्चा हूँ. मेरे दद्दू पहने डायपर, चश्मे पर उनके वाइपर. डैडी की टूटे हड्डी, जब खेले वो कबड्डी. मैंने एवरेस्ट पे फुटबॉल खेला है, दोनों हाथों से ट्रेन को धकेला है. कुश्ती में दारा सिंह मेरा चेला है, मेरे घोड़ों का चांद पे तबेला है. मनीषा
तुझ्या मोबाईल तिचं एक सॉन्ग उठायचं परत लावणी कसं कनेक्ट करायचं त्याला मी काय आता जसं सगळे शिक्षक वगैरे बोलून गेले की जसं IPL ची टीम असते कुठली आयकॉन प्लेयर असतात तसे शिक्षकांना सुद्धा फक्त आयकॉनिक स्टुडंटच लक्षात राहतात तर वैशाली आयकॉनिक स्टुडंट आहे पंकज तसा आहे मग तिने इंट्रोडक्शन द्यायलाच पाहिजे त्या पद्धतीनं काही लोक असं नाही असं काही नाहीये तुम्ही वेळ वाचावा हाच उद्देश होता वैशाली सचिन गोपसाळे 10वी नंतर 11वी 12वी राजश्री शाहू कॉलेज मधलं केली आणि त्यानंतर मेडिकलला ऍडमिशन घेतलं BMS ला त्यामुळे माझ्या डिग्रीला मागे डॉक्टर लागलेला आहे म्हणून मी आता डॉक्टर वैशाली सचिन गोपसाळे त्याच्यानंतर थोडक्यात मी डबल राजस्थान सिंगानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद अपोलो हॉस्पिटल आणि सध्या पुणे आणि USAचं स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज न्यूट्रिशन डिपार्टमेंट आहे डॉक्टर पे आहे तिथे ते माझे मेंटर होते त्याच्यामध्ये एक मास्टर्स केलेला आहे असं डबल मास्टर्स आणि त्यानंतर युनायटेड नेशन्समध्ये न्यूट्रिशन फील्डमध्ये काम केल्यामुळं 5 वर्ष काम केलं जे काही रिसर्च पेपर होता सबमिट केला त्यामुळे तिथे मला डॉक्टरेट डिग्री आणि त्यानंतर युनायटेड नेशन्सची मेडिकल अँड हेल्थ डिपार्टमेंटमध्ये लाईफ टाईम मेंबरशिप मिळालेली आहे आणि ही मेंबरशिप मिळणारी मी पहिली मुलगी आहे धन्यवाद शाळेमध्ये मी तिन्ही डिव्हिजनमध्ये मी फिरायची एवढंच माहिती मला ऑफ पिरियड मिळाला की ब मध्ये जा किंवा मध्ये काय चाललंय ब मध्ये कुठला काय शाळेमध्ये मी बोर्डवर कुणीतरी काहीतरी नाव लिहिलेलं असायचं शाळेत एक सिनियर होते कुणीतरी नाव आठवत नाहीये मला 1-2 जण शाळेच्या पुढे असताना 14 फेब्रुवारीला 14 फेब्रुवारीला प्रपोज केलेलं एवढं आठवतं का पण ते प्रपोज केलेलं कोण होते आठवत नाही पण ते खूप छान होतं आणि हे जेव्हा शेळके सर आणि गवळी सरांना कळलं की मला कुणीतरी असं प्रपोज केलेलं आहे आणि हे केलं म्हणून त्या मुलांना शोधून त्या
ते मार खाल्लेले आपले इथं आज सुद्धा अवेलेबल आहेत, पण नाव नाही सांगणार. त्याच्यात आणलेला आता असं म्हणजे तिच्या नादावली किती जणांनी मार केले तिला सुद्धा माहिती चला उशाच्या